क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू। नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू। नाशिवंत देह जाणार सगळ, आयुष्य खातो काळ सावधान। महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे। समागत्य तिष्ठं दमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करो प्रथम मना, हरि पांडुरंगा करो प्रथम, दुसरे चरण सदाजिया, हरि त्यांच्या कृपाने कथेचा विसारो, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका, शंभो कैलासीचा राजा, राजा त्यासी दंडवत माझा, गिरिजा शोभे मांडीवरी गंगा वाजवतो श्री। जयांची केलिया स्मरण, सकळ विद्यांची तेची आदिचरण, तेची बंधू श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। सेवे लागी सेवक झालो, हरि सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। हो सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकी या देवा, यावरी न करावा वेरू।
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगभूषण विश्ववंदीय जगद्गुरु श्रीमंत योगी देहू निवासी सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबारा यांचा गाथ्यातील सगळ्यांच्या पाठातील नव्हे नव्हे काहींच्या कानपाठातील का होईना आपण उपदेशपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, या अभंगामध्ये तुकाराम महाराज क्षणाक्षणाला विचार करा म्हणतात. कोणता विचार करा? हा भवसागर संसारूपी भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करा. देह नाशिवंत आहे, क्षणाक्षणाला विचार करा. काळ वाट पाहत आहे, काळ वाट पाहत आहे, सावधान व्हा. संतांशी समगम करा, संतांच्या सहवासात राहा. संतांच्या सहवासात राहून गडबडीनं अतिशय तातडीनं परमार्थाला लागा. परमार्थाला लागा. का? ह्या व्यावहारिक दुनियेमध्ये हा जो पंचमहाभूताकून देह मिळाला आहे तो परत त्याला द्यायचा आहे. त्याच्या आत परमार्थाला लागा. डोळ्यात धूर गेल्यासारखं राहू नका. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं कर्तव्य आहे सेवा किम निमित्ताने आहे त्याचा परिहार देणं गरजेचं आहे. आपल्या गावातील मोजे बर्दापूर वैकुंठवासी सुधाकरराव सोपानराव काळम पाटील गुरुजी यांच्या गंगापूजनाच्या कार्यक्रमानिमित्त या काळम पाटील परिवाराने पित्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांचे तिन्ही चिरंजीव चंद्रशेखर सुधाकरराव काळम पाटील, सूर्यकांतराव सुधाकरराव आणि सचिनराव सुधाकरराव काळम पाटील व त्यांच्या पत्नी श्रीमती रंजनाबाई सुधाकर काळम पाटील व सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. या परिवाराने त्यांना ईश्वराने जवळ घ्यावं त्या प्रेरणेतून ही आजची कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे. ही सेवा माझ्याकडे येण्याचं कारण माझी सगळ्यात मोठी बहीण या परिवारामध्ये दिलेली आहे. गुरुजींची सून आहे भाग्यश्री सचिन काळम पाटील. या सेवेतून गुरुजीबद्दल बोलायचं झालं तर मूळचे गुरुजी आंबेजोगाईचे. शिक्षकी पेशा होता बापू. शिक्षण रेणुका विद्यालय म्हणून आहे. सुरुवातीपासून गुरुजी ज्यावेळेस शाळेची ओपनिंग झाली त्यावेळीपासून या गावामध्ये वास्तव्यास आले. वास्तव्यास आले, परिवार थाटला. त्यांचाच परिवार थाटला नाही तर या गावातला रत्न घडवण्याचं काम गुरुजींनी केलं आहे. अनेकाचे परिवार सुखी केलेले आहेत. असं गुरुजींची ओळख आहे. एखाद्या पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो किंवा मदत असते, पण या परिवारामध्ये थोडं पाहायला गेलं तर वेगळं आहे बापू. गुरुजींनी स्वतःच्या पत्नीला समाजसेवेमध्ये पुढं करून या गावचं सरपंच पद त्यांच्या पत्नीनं भूषवलेलं आहे बापू. असं गुरुजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्यापेक्षा तुम्ही या गावातले जाणकार आहात. त्या निमित्तानं गुरुजीला भगवान परमात्म्याने चरणाजवळ जागा द्यावी, त्यामुळं त्यांच्या परिवाराने हा आयोजित केलेला कीर्तन महोत्सव, त्यानिमित्ताने आजची ही सेवा. उर्वरित राहिलेल्या सेवेला उशीर झालेला आहे त्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो, विनम्रतेने माफी मागतो आणि सेवेला राहिलेल्या संकल्पित वेळेमध्ये सेवा पूर्ण करण्याचा गुरु विठ्ठल हो. महाराज म्हणतात क्षणाक्षणाला विचार करा.
हा भवसागर संसाररूपी भवसागर तरुण जाण्यासाठी क्षणाक्षणाला विचार करा. तर कसा विचार करायचा? या मृत्यूलोकामध्ये 84 जीव राहतात. त्या दृष्टीनं विचार जर करायचा झाला तर 3 प्रकारे विचार करता येतील. नंबर 1 कर्मप्रधान जीवन. नंबर 2 भोगप्रधान जीवन. आणि नंबर 3 विचारप्रधान जीवन. विठ्ठल 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 विठ्ठल. कर्मप्रधान जीवन कुणाचं, भोगप्रधान जीवन कुणाचं आणि विचारप्रधान जीवन कुणाचं? विस्तृत रूपाने विचार करायचा झाला. नंबर 1 हे मी म्हणत नाही बरं. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा 84 जीव राहतात बापू. आणि कर्मप्रधान जीवन हे साधूचं आहे. कर्मप्रधान जीवन साधूचं, भोगप्रधान जीवन पशुपक्ष्यांचं आणि विचारप्रधान जीवन हे मानवाचं आहे. माणसालाच विचार करा येते की पशुपक्ष्यांना विचार करा येत नाही. साधूचं जीवन कर्मप्रधान आहे, त्यागप्रधान आहे. विचार करूनच त्यागप्रधान कर्मप्रधान आहे. साधूचं जीवन त्यागप्रधान आहे. साधूचं जीवन त्यागप्रधान आहे महाराज. कारण की समाज हा साधूकडे पाहून वागत असतो गुरुजी. समाज हा साधूकडे पाहून वागत असतो. शाळेतली मुलं गुरुजीकडे पाहून वागतात आणि घरातली लहान मुलं आईवडिलाकडे पाहून वागतात. साधू जर बिघडला महाराज तर एक पिढी बर्बाद होते महाराज. साधू जर बिघडला तर एक पिढी बर्बाद होते. साधूला भोगाची गरज नाही, त्याग आहे. विचार करूनच साधुत्व केलेलं आहे त्यानं. एक असंच संन्यासी महात्मा पारावर झोपलेला होता. पारावर झोपला आणि वरात आली, लग्नाची वरात आली महाराज. वाजायले काय म्हणून त्या साधून असं उठून पाहिलं तर नवरा नवरीचं दृश्य आलं त्याच्यासमोर. दृश्य आलं आणि लगेच झोपला. झोपल्यानंतर लगेच स्वप्नात गेला. स्वप्नाचा एक नियम आहे गुरुजी, जो झोपताना विचार असतो डोक्यात तेच स्वप्नात येतं. स्वप्नात महाराज लग्न लागायला लागलं. त्याचीच वरात आली डोळ्यासमोर. त्याचीच वरात आली. त्याची वरात दारात गेली, दारातून घरात गेली. बघता बघता एक लेकरू झालं. स्वप्नात वेळ लागत नाही, लेकरू झालं महाराज. एक पत्नीशी संवाद करू लागला. पत्नी म्हणली एक लेकरू झालं, घे ना म्हणलं आपल्या दोघांच्या मध्ये कॉटवर. झालं. बघता बघता दुसरं लेकरू झालं महाराज. स्वप्नात वेळ लागत नाही. बायको म्हणली आता ह्याला ही काय म्हणला मागं सरकतो, घी मधात. बघता बघता तिसरं झालं. बायको म्हणली आता ही काय मागं सरकतो मला. पारावून बाक मन खाली पडला. कंबरच मोडली महाराज. साधूची कंबर मोडली. विचार केला, म्हणला स्वप्नातल्या बाईनं कंबर मोडली, प्रत्यक्षात केल्यावर नको म्हणला. म्हणजे विचार प्रधान जीवन करूनच कर्म केलंय त्यानं, त्याग केलाय, भोगाची गरज नाही. शाळेतली मुलं गुरुजीकडे पाहून वागतात. बापू गुरुजी जर वर्गात टेबलावर पाय देऊन झोपले तर पोरं नाहीत का खालीवरी घेऊन झोपायचे? हा, घरातली मुलं कुणाचं अनुकरण करतात? आई वडिलांचं. हे मी म्हणत नाही बरं. माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं, येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. जसं घरातली वडीलधारी माणसं वागत असतात त्या प्रमाणात घरातली मुलं त्यांचं अनुकरण करतात. एकत्रित कुटुंब होतं. मोठा परिवार आनंदाने राहत होता. 4 मुलं होते. घरचा करता पुरुष, 4 मुलं, 4 सुना आणि सासू म्हणजे पत्नी. असा मोठा परिवार आनंदाने राहत होता. ज्याचं एकत्रित कुटुंब आहे त्याला माहिती असतं महाराज, कामं वाटून दिलेली असतात बापू. बरं, घरातली कामं वाटून दिलेली असतात. 1 नंबरच्या सुनबाईला लक्ष देऊन आहे का बरं. 1 नंबरच्या सुनबाईला काम सांगितलं होतं सासूनं,
तू चपाती भाकर ही करायची 1 नंबरच्या सुनबाईकडं. 2 नंबरच्या सुनबाईला काम होतं फक्त तू भाजी बनवायची. 3 नंबरच्या सुनबाईला सांगितलं होतं तू फक्त झाडलोट करायची. 4 नंबरचीला सांगितलं तू भांडी ही करायची आणि वरचे कामं करायची. कामं दिले वाटून. झालं, सकाळ झाली, सगळेच कामाला लागले. महाराज. 1 नंबरच्या सुनबाईकडे काय काम होतं? 1 नंबरच्या सुनबाईकडे काय काम होतं? भाकरी करायच्या. मग तिनं भाकरीचं करायला घेतलं. 2 नंबरचीकडं भाजी करायचं. महिला मंडळ लक्ष देऊन ऐका. 2 नंबरच्या सुनबाईकडे भाजी करायची होती. मग पाकशास्त्रातला एक नियम आहे, भाजी शिजत आल्यावर जर त्यात मीठ टाकलं तर भाजी लवकर शिजते आणि गॅस पण कमी लागतो. हे सांगायचे 10-10 रुपये घेतोय, पण आज फुकट. विठ्ठल 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 विठ्ठल. 2 नंबरच्या सुनबाईनं भाजी करायला घेतलं आणि तिला एक बचत गटाची मीटिंग होती. बचत गट असतील की इथं? बचत गटाची मीटिंग होती. तिला बचत गटाच्या मीटिंगला जायचं होतं. तिनं 1 नंबरच्या जावईकडे गेली. म्हणली, अहो आत्ताच भाजी शिजाय टाकली आणि थोडं मीठ टाकताल का? ती म्हणली, हो बाई, माझ्या मागं काम आहे तर मला भाकरी चपात्या करायच्या, आता माणसं कमी नाहीत, आत्ता येतील म्हणली. सासरी बुवा मामाजी आत्ता येतील. आणि काय करू म्हणली, तूच तुझं बघ म्हणली. तसं म्हणल्यावर 3 नंबरचीकडे गेली. 3 नंबरचीला म्हणली, मीठ टाकायचं नाही म्हणली, मी आत्ता जेव्हा उठले, माझं काम लय राहिले, तूच तुझं बघ म्हणली. 4 नंबरचीकडे गेली. ती पण तसंच म्हणली. तिनं विचार केला, आता न राहून म्हणली सासूला बघतेच म्हणली, विचारून काय म्हणते ती. सासूकडे गेली. सासूकडे गेल्यावर सासूबाईला म्हणली, आत्याबाईच म्हणतात की, हां आत्याबाई जरा भाजीत मीठ टाकायचं म्हणले आणि तेवढं टाकताल का? ती म्हणली, हे बघ बाई, मी आत्ताच त्या स्वयंपाकघरातून बाहेर निघाली आणि मला काय तिकडं ढकलू नका, ते तुमचं तो म्हणजे बघा. असं म्हणल्यावर मग ती बी राग गेली निघून. बघू म्हणली, आल्यावर टाकायली म्हणली पटकन. 1 नंबरच्या जाऊबाईनं विचार केला, बाई आज आपल्याला आज तिला का गरज पडली, उद्या आपल्याला पडणार आहे. किती वेळ लागते म्हणली मीठ टाकायला? तिनं सध्या महाराज भरणी घेतली, मीठ घेतलं आणि मीठ टाकलं. 3 नंबरचीनं विचार केला, माझ्या जर बहिणीनं सांगितलं असतं तर नसतं का ऐकलं? हनुमंत महाराज ऐकलं असतं की. तिनं सध्या भरणी घेतली, हातात मीठ घेतलं आणि भाजीत टाकलं. 4 नंबरचीनं विचार केला, बाई कधी नाही ती मला म्हणली नाही टाकून कसं जमलं म्हणली, बघ ती टाकते म्हणली. तिनं सध्या महाराज भरणी घेतली, मीठ घेतलं आणि भाजीत टाकलं. सासूनं विचार केला, बाई म्हणली मी जर ह्यांना मुलीसारखं नाही सांभाळलं तर ही सध्या मला आईसारखं सांभाळणार नाहीत. आणि किती वेळ लागते म्हणली भाजीत मीठ टाकाय महाराज? तिनं सध्या भरणी घेतली, मीठ घेतलं आणि भाजीत टाकलं. जरा मीठ कमीच पडायले बरं, मीठ कमी पडायले जरा. हां किती छान भाजी झाली असेल महिला मंडळ. हां आता ऐका लक्ष देऊन. भाजी झाली, स्वयंपाक पूर्ण झाला आणि त्या घरातला कर्ता पुरुष होता का, तो जेवाय बसला महाराज. तो जेवाय बसला, ताट वाढलं, पुढं आलं, घास मोडला, भाजीत बुडविला, तोंडात घातला. खरडगोट भाजी होती महाराज, खरडगोट भाजी होती. पण ओरडला नाही. पत्नीला म्हणला, अगं ताक आहे का आपल्या इथं? तिनं असं मागं वळून बघितलं, ताक? आणि ताक तर तुम्ही खातच नाहो की म्हणली. नाही पण आज मला ताक खावंसं वाटायलंय. बरं म्हणली. मग 1 वाटी ताक आणलं, 1 वाटी ताक त्या भाजीत टाकलं महाराज. त्यानं पोटभर जेवला आणि निघून गेला. 1 नंबरचा मुलगा आला, ताट वाढलं, पुढं आलं, घास मोडीला, तोंडात घातला, खरड घोट लागला. म्हणला, आई बाबा जेवले का? हो. हीच भाजी खाल्ली का? हो. अरे पण म्हणले ती ताक कधी घेत नाहीत आणि त्यांनी आज 1 वाटी ताक ह्या भाजीत ओतून जेवलेत म्हणले. असं आहे का ताक? आहे, मला पण आण म्हणला. 1 वाटी ताक त्यानं त्या भाजीत पोटभर जेवला आणि निघून गेला. 2 नंबरचा मुलगा आला, ताट आलं, तोंडात घातला, खरड घोट लागला. म्हणला, आई बाबा जेवले का? हो. दादा जेवला का? हो. हीच भाजी खाल्ली का? हो. अरे पण म्हणली तुझे बाबा कधी ताक घेत नाहीत, पण आज 1 वाटी ताक ह्या भाजीत ओतून जेवले. असं आहे का ताक? आहे, मला पण आण म्हणला. भाजीत टाकलं, पोटभर जेवलं, निघून गेला. असं करता करता पुरुष मंडळीचे जेवण झाले. मग ह्या बसल्या जेवायला. कोण? सासासुना बसल्या, वाढून घेतलं, तोंडात घास घातला महाराज, खरट घोट लागला. कारण का?
सगळ्यांनीच फॉर्म भरलेला, सगळ्याच इलेक्शनला उभ्या, कुणीच कुणाला बोलना. मग न राहून सासू म्हणली कुणीच कुणाला बोलना का, सगळ्यांनीच भाजीत मीठ टाकलेलं. न राहून सासू म्हणली अगं भाजी जरा आज मला खरटच वाटायली, भाजीत मी मीठ टाकलं होतं पण हिशोबानं टाकलं होतं, भाजी जरा खरटच लागायली. म्हणल्यानंतर महाराज सगळ्याच म्हणल्या पुन्हा मी टाकलं होतं, मी टाकलं होतं, मी टाकलं होतं. असं करून उलगडा झाला की सगळ्यांनीच भाजीत मीठ टाकलं होतं. माझा दृष्टांत संपला. आता सिद्धांताकडे येऊ ऐका. एवढी भाजी खरड झालती पण त्या घरातलं समाधान बिघडलं होतं का, बिघडलं होतं का महाराज? का बिघडलं नाही? का बिघडलं नाही समाधान? कारण त्या घरातल्या कर्त्या पुरुषानं घरातलं समाधान बिघडलं नाही. त्याचं कारण घरच्या कर्त्या पुरुषानं त्या भाजीमध्ये एक वाटी ताक ओतून जेवला होता, त्याच्यामुळं घरातलं समाधान बिघडलं नाही महाराज. म्हणून आईबापांनी स्वच्छ जीवन जगलं पाहिजेत महाराज. आईबापांनी स्वच्छ जीवन. घरातली मुलं त्यांचं अनुकरण करतात. आई वडील उगाच म्हणतात बापू पोरं गायराट झालेत, गायराट मायबाप सायराट बघायला लागले तर पोरं गायराट नाही तर काय होतील मग. हां म्हणून माऊलीने चुकीचं म्हणलं नाही. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. म्हणून साधून सध्या समाज हा साधूकडं पाहून वागतो. आपला मुद्दा कुठं चाललाय? समाज हा साधूकडं पाहून वागत असतो. त्याच्यामुळं साधू हुकला एक पिढी बर्बाद होते महाराज. साधूचं जीवन, साधूनं कर्म करायचे, चांगले कर्म करायचे, ज्ञानार्जन करायचं, जगाच्या डोळ्यात ज्ञानाचं दीपांजन करायचं, साधूचं कामच ही आहे. बरं एक नंबर संपलं, साधूचं संपलं. आता कर्मप्रधान जीवन साधूचं संपलं. नंबर 2 भोगप्रधान जीवन कुणाचं आहे? पशुपक्ष्यांचं. पशु काय पाप पुण्य, पशु काय पाप पुण्य जानाति. पशु काय पाप पुण्य पशु काय पाप पुण्य जानाति. उत्तम जीव खाणी उत्तम भोगी जीव खाणी. पशु काय पाप उत्तम मध्यम भोग भोगी. उत्तम मध्यम भोग भोगी. पशु काय पाप पुण्य जानाति. पशु काय पाप पुण्य जानिति. उत्तम मध्यम भोग भोगिति. काही एक उपजताची मरती. पैरे होती आंध्र पांगुळ मुखे. उत्तम भोगिति. काही एक उपजताची मरती. पैरे होती आंध्र पांगुळ मुखे. पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोग भोगिते. काही एक उपजाताचीच मरती. बहिर होती अंध पांगुळ होती. हा मुखे. लक्ष 84 न चुके फेरा. हा म्हणजे पूर्ण म्हणलं म्हणजे मला सुचत आहे जरा बोलायला. पशुला बळदाजी पशुला पाप पुण्य चांगलं वाईट काही कळत नाही महाराज. गाढवं एकादशी धरतेत का? हा आमच्याकडं तर धरीत नाहीत गाढवं. इकडं नाहीत की धरीत. मग असं म्हणा येईल का जी एकादश धरीत नाहीत ती गाढवं? हा विठ्ठल हो.
पशु काय पाप पुण्य जाणती. पाप पुण्य सा चांगलं वाईट मंगळ काही कळत नाही महाराज त्यांना. मला सांगा आता इकडं नाही पण तिकडं खाली नगर आळंदी महाराज त्या भागामध्ये महाराज जर आले महाराजाची तर पूजा करतेतच करतेत पण महाराजाच्या गाडीची सध्या महाराज हार घालून पूजा करतेत. भाव आहे ती. मग पूजा घालून महाराज घरात गेले मग तिथं पशु येणार दिसता हारच घातलाय रे आणखीन अभिषेकच केला नाही त्याला काय पाप पुण्य कळणार आहे. कळते का महाराज. त्यांचं काम काय फक्त उत्तम मध्यम भोग भोगिती त्यांचं काम नाही महाराज. संपला आपला दुसरा मुद्दा संपला. 1 नंबर कर्मप्रधान जीवन कुणाचं भोगप्रधान जीवन कुणाचं हे मी म्हणत नाही बरं शास्त्रकारांनी वर्ण केलेलं आहे. कर्मप्रधानम साधु जीवनंतो भोगप्रधानम पशुजीवनंतो विचारप्रधानम रपजीवनंतो यस्मिन प्रधानम ततदेव कुर्यात. शास्त्रकारांना वर्णन केलेलं आहे. साधूचं जीवन कसं आहे कर्मप्रधान आहे पशुचं विचारप्रधान आहे आणि मानवाचं ऐकायला का चुकले तरी सांगायचं. हा विठ्ठल बघतोय मी बी जागे आहेत का कसं ती. विचारप्रधान जीवन पशु पक्ष्यांचं आहे. हा आता आलं बघा ठिकाणाला. झालं का म्हणलं तसं. भोगप्रधान जीवन पशु पक्ष्यांचं आहे विचारप्रधान जीवन मानवाचं आहे. या देहाला 84 योनी फिरल्यानंतर मानव जन्म आहे. एक जेवणी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मनुष्याचा मानवाचा. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर तो सतमार्गी लावला पाहिजेत. कबीर महाराज म्हणतात औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया सोया जमाना खोया. खाया पिया सुख से सोया जमाना खोया. मन औट हाथ का मानो देह अल्लाह ने तुझ दिया. देह दिलाय महाराज. देह दिलाय हा नाशिवंत देह आहे. दिलाय हा कळाला पाहिजेत महाराज. देह कळालाय कळाल्यानंतर ही चांगल्या मिळालेल्या संधीचं सोनं करावं का कोळसा करावा महाराज. सोनं. हा सोनं कोळसा आज सांगतो ऐका. विठ्ठल विठ्ठल सहज आठवलं. एक राजा होता शिकारीसाठी गेला जंगलात आणि एक लोहार सध्या जंगलातच गेलता. त्याचं काम होतं लाकडं आणायचे जाळायचे त्याचा कोळसा. लाकडं विकायचे नाहीत. लाकडं विकण्यापेक्षा बापू जास्त प्रॉफिट कशात आहे
कोळशात आहे. त्याच्यामुळे त्यानं लाकडाची मुळी आणायची, चुलीत घालायची, कोळसा करायचा, रेणापूरला विकायचा, आंब्याजोगाला विकायचा. बाजार आहे की इथं, ह्याच बाजारात विकायचा. त्याचा नित्यनेम. ती बी जंगलात गेलता. राजा पण शिकारीला जंगलात गेलता. राजा शिकारीला जंगलात गेल्यानंतर राजाला शिकार करून करून तहान लागली. तहानेनं व्याकुळ झाला. राजाला पोहता येत नव्हतं. सरोवरापाशी गेला. सरोवरापाशी गेला, पाणी प्यायला गेला, पाय निसरला, बाकमन मध्ये पडला, बुडायला लागला, गटांगळ्या खाऊ लागला. पोहता पोहता माणसा, आता मला माहित नाही बरं, तिसऱ्या बुडीला म्हणून खाली गेलेलो वरीचे असं म्हणते, खरं काय की खोटं काय. मग ती गटांगळ्या खाऊ लागला. 1-2 काय बुड्या झाल्या असतील ते झाले असतील. ती मुळी जी आणाय गेलता का कोळशाचा व्यापार करणारा, ती बघितलं त्यानं. अरे म्हणला, नगराचा राजा आपला बुडायला लागला. त्यानं मुळी टाकून दिली. महाराज तीच उडी टाकली मध्ये. उडी टाकली, ती खाली गेली तर हुडकीला राजा बाहेर आणला. बाहेर आणून बघितलं तर मूर्छित अवशेष होता राजा. बेशुद्ध पडलेला राजा त्यानं घोड्याचे खोगीर काढलं. राजाला वरी टाकलं, बांधला महाराज आणि राजवाड्याकडे घेऊन आला. नगरामध्ये राजवाड्याकडे घेऊन आला. प्रधानजीने बघितलं, सगळे सेवक पळत आले. राजा त्याला धरलं लगेच. काय झालंय म्हणले, काय केलं सर? अरे म्हणजे असं नाही, सरोवरामध्ये कसा पडलाय माहित नाही म्हणले, मला कसे पडलेत माहित नाही, सरोवरामधून मी आणलंय म्हणले काढून यांना. बघा म्हणले, लवकर वैद्यराजला बोलून यांचा इलाज करा. तसं म्हणल्यानंतर गेल्यावर प्रधानजीने लगेच वैद्यराजला बोलवलं, उपचार केला आणि राजा सावध झाला. पडला तवा राजा कुठं होता? सरोवरात. घरी बघतोय तर राजवाड्यात. म्हणला प्रधानजीला बोललं, म्हणला मी इथं कसं काय? प्रधानजी म्हणले, महाराज एक आपल्या नगरामध्ये कोळशाचा व्यापार करणारा एक व्यापारी आहे म्हणला, त्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणले. तुम्ही बुडत होतात सरोवरामध्ये. हो म्हणले, बुडत होतो, मला पाणी प्यायला तहान लागली होती, पाय घसरून पडलो आणि बुडत होतो. बरोबर, जन वाचवलंय, त्याला बोलवा म्हणले. लगेच त्याला बोलवलं. राजानं पाहिलं, पळत गेलं, त्याला आलिंगन दिलं. नगराच्या राजानं आलिंगन दिलं. म्हणले, तुझ्यामुळं आज मी जिवंत आहे, म्हणले. प्रधानजी, यांना 1-2 एकर ह्यांच्या नावावर चंदनाची बाग करून टाका म्हणले. काय म्हणले? 2 एकर चंदनाची बाग करून टाका. राजा बोलेन दल हाले. लगेच 7-12 नावावर बापू, लगेच. त्यात रजिस्ट्री ऑफिस, आधार कार्ड आणि तसलं काहीच नाही. तिथल्या तिथंच लगेच कलम लागू. एक सहज आठवलं, आज जे मराठ्याचं आंदोलन चालू होतं, आज जरांगे पाटलाला खरंच गुलाल लागला. आज खरंच सोन्याचा दिवस आहे बापू. बरं, त्याच्या कष्टाला फळ आलंय महाराज. दिवाळीचं येताना बघितलं आम्ही, इथून तिथून दिवाळीच आहे सगळी रस्त्याला. आनंद क्षण आहे महाराज. तसं महाराज त्या राजाला आनंद झाला ना. आनंदाच्या भरात त्यानं 2 एकर चंदनाची बाग नावावरच करून दिली. 2 वर्षाचा कालावधी गेला. बरं, ती काय चंदनाची बाग काय अशी काय इतकुले झाडं नव्हते. आत्ता नगदी तोडाय आलेली. चंदनाचा व्यापार तर माहिती आहे की सगळ्याला. नसला तर पुष्पा बघा म्हणजे लक्षात येईल. महाराज, चंदनाचा व्यापार आमच्या एवढा कोणालाच माहित नाही म्हणा. होय म्हणा तर बोरगाव जास्त. कारखानाचा आहे. पुष्पाचं आहे सगळं आमच्या. मी तर म्हणतो असं, ते चित्रपट हनुमंत महाराज खरंच वास्तव आमच्या गावातला आहे बरं. त्याच्यात खूप चांगली घरातली माणसं मेली महाराज. खूप चांगली घरातली माणसं मेली त्यावेळेस. तर महाराज 2 एकर आपला विषय अंतर्गत चाललाय बरं. राजानं जीव वाचवल्याबद्दल 2 एकर चंदनाची बाग दिली. 2 वर्षाचा कालावधी गेला. 2 वर्षाचा कालावधी गेला. राजाला वाटलं आपण व्यापाऱ्याला 2 एकर चंदनाची बाग दिली, आता किती त्याचं वैभव झाला असेल महाराज. लेकरं चांगल्या शाळेत असतील, बंगला बांधला असेल, गाडी घेतली असेल. पैसे आल्यावर ह्याच्या पुढं काय करतंय? चुरून खाते का दुधात? गाडी, बंगला, लेकरं चांगल्या शाळेत, ह्याच्या पुढं काय करतंय?
ते बी चांगला संताची हा कास धरून असला तर, आणि त्याला संताचं मार्गदर्शन जर नसलं तर मग काय, पिले पिले और जाने. तसं महाराज राजाने विचार केला. गेला राजा बघायला, बघू म्हणला काय प्रगती झाली ती. गेला तर ज्या झोपडीमध्ये ती लोहार राहत होता त्याच झोपडीत बघितला. राजानं म्हणला 2 एकर चंदनाची बाग दिली म्हणला ह्याला. 1 एकर कमीत कमी 1 कोटीचा आहे, 2 कोटी होईल तर ह्याला काहीच नाही. गेला म्हणला बाग दिली म्हणला आणि प्रगती काय, तुझं अडचण दूर झाली. महाराज म्हणला तुमचे उपकार किती फेडू म्हणला, आता कसं कसं फेडू, लय उपकार आहेत म्हणला तुमचे. मला इथून जंगलात जावं लागायचं, तिथून मुळी आणायची, चुलीत घालायची, कोळसा करायचा. आता मला जाग्यावर आहे म्हणला, शेतात जातोय, झाडं तोडतोय, कोळसा करतोय, निघतोय म्हणला. इथं अंबाजोगाला नेतोय, रेणापूरला नेतोय, निघतोय. तसं महाराज त्यानं काय केलंय, 2 एकर चंदनाची बाग जाळून राख केली. बुकाच केला महाराज. 2 एकर चंदनाची त्यानं काय केलं, जाळून राख केली महाराज. त्या चंदनाचं नाही चालू, ह्या चंदनाचं चालू आहे. तुम्ही तिकडं 2 एकर मध्ये गेला होय. वरच्या राजानं आपल्याला ही चंदनाची बाग दिली महाराज. मग ही काय केलं पाहिजेत, सतमार्गी लावलं पाहिजेत. ह्याचा कोळसा केला तरी नाही तरी गेला जन्म. जन्म वायाला जाईल महाराज नाही मिळाल्यावर. मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजेत का नाही. कोळसा केल्यावर काय, सोनं केलं पाहिजेत. सोनं कसं करायचं, सोनं कसं करायचं सांग का ती बी. हा याची देही घडे देवा आणि कहे ज्ञान नाही गोडे, आणि कहे ज्ञान नाही गोडे. देवाचे भजन आणि कहे नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही गोडे, आणि कहे ज्ञान. याचे देही घडे देवाचे भजन याच देहात महाराज देवाचं भजन घडतंय. हाच देह आहे, देवाच्या चरणाजवळ लीन होण्याचा हाच आहे, इतर जीवनामध्ये होत नाही. हाच देह आहे. मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजेत महाराज. रामायणामधला प्रसंग आहे, ऐका. रामायणामधला प्रसंग आहे. कैकेयीनं 2 वर मागितले बापू. एका वरानं भरताला राजगादी मागितली, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. राम प्रभू श्री रामचंद्र, सीतामय्या आणि लक्ष्मणजी वनवासात होते. वल्कल परिधान केलेले होते, वनवासात होते. प्रारब्धानं वनवास नशिबी आलता. अरण्यामध्ये फिरत असताना गंगा नदी होती महाराज मध्ये. आणि प्रभू श्री रामचंद्राला या तीरावरती पहिल्या तीरावरती जायचं होतं. गंगेला पार करून पलीकडे जायचं होतं. त्या काळी काही पुलं वगैरे नव्हते. मग नावेचा प्रवास होता आणि एकच नाव, जंगलात कुठली नाव, एकच. पलीकडल्या तीरावरती नाव बघितली महाराज. प्रभू श्री रामचंद्रांनी हात दिला, आवाज दिला. पलीकडली नाव आली, ऐल तीरावरती आली. पलीकडली नाव ऐल तीरावरती आली. जवळ आल्यानंतर प्रभू श्री रामचंद्राने हात जोडले महाराज. हात जोडायला लागतात. ही उपदेशच आहे, हा पण शिकवणच आहे महाराज. जर आपल्याला एखादं काम करायचं, करून घ्यायचं असेल तर महाराज हात जोडले पाहिजेत. नम्र व्हावं लागते. नम्र झाला भूता तेने कोणी तेने कोणी
झालाय. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. नम्र व्हावं लागते महाराज. प्रभू श्रीरामचंद्र म्हणले मला राम म्हणतात, मी अयोध्येचा राजा आहे, तुझं नाव काय आहे? नावाड्या. नावाड्याने उत्तर दिलं, प्रभू मला केवट म्हणतात. केवट. मी अयोध्येचा राजा आहे म्हणले. प्रारब्धानं नशिबाला, प्रारब्धानं वनवासाला आहे. आम्हाला या तीरावंती पलीकडे तुझ्या नावेच्या सहाय्याने जायचंय म्हणले. आम्हाला पलीकडे घेऊन चल. जगाच्या मालकाला बापू केवटानं नकार दिला. जगाच्या मालकाला केवटानं नकार दिला. नकार दिला. प्रभू म्हणले अरे हे असल्या नावा तर कितीक म्हणले नुसते मिनिटात, तुम्हाला नकार द्यायला असं म्हणले. अरे मी राम आहे राम म्हणले. तुम्ही असताल राम, बोलवा नावा. मग आता कुठल्या बोलवायच्या? मग बर का नको म्हणतोस? म्हणले प्रभू मी असं माझ्या ऐकून ऐकलं, तुमच्या पायाचे स्पर्श होऊन दगडाची स्त्री झाली. तुमच्या पायाची धूळ लागून दगडाची स्त्री झाली. आणि माझ्या नावेला पाय लागल्यावर म्हणले एवढीच एक नाव आहे म्हणले त्याच्यावर चालू आहे. आणि ह्याची बाई झाल्यावर इकीनच मला जमन आहे म्हणले संसारात दुसरी कुठं आणखीन सांभाळू. असं आहे का म्हणले. ही का? बर मग ह्याच्यावर उपाय नाही. नाही म्हणले आधी मी पाय स्वच्छ धुणार, पायाला इतकी बी धूळ ठेवणार नाही, माती राहू देणार नाही. बरं म्हणले. बरं दो म्हणले, जाऊ दे तुझं म्हणतील तसं. लगेच केवटानं आवाज दिला पत्नीला, हे म्हणले इकडे ये लवकर, काटवट घेऊन ये. काटवट. काटवट आता काटवट शब्द आता नाहीच. काटवट का आहे तरी महाराज तुम्हाला तरी लक्षात येईल. काटवट आम्हाला तरी येईल, भैयाला येईल. MH 15 16 11 12 नो काटवट. ओनली युट्यूब काटवट. युट्यूबलाच काटवट म्हणायचं आणि बघायचं. तर महाराज पत्नीला आवाज दिला म्हणले काटवट घेऊन येईन, चरवी घेऊन ये म्हणले पटकन. पाय दिवायचे म्हणले. प्रभू श्रीरामचंद्र आले. तर महाराज केवटानं काय केलं, काटवट ठुली, गंगेचं पाणी आणलं, प्रभू श्रीरामचंद्राचे चरण धुवू लागला. हे असं काटवट एवढी एवढी जंगलात अरण्यात एवढीच काटवट बनलेली. हात सध्या बसत नव्हते. असा एक पाय ठेवायचा प्रभू असे लगेच दुसरा पाय ठेवला, खाली भरायचा लगेच. काय खाली गेला म्हणले भरला, घ्या मध्ये आणखीन म्हणायचं त्यानं केवटानं. तीच लगेच असं अर्धा तास पाय धुतले महाराज. त्यानं धुतले, लेकराली बोलविलं, गलीला बोलविलं, सगळ्यांनी अर्धा तास पाय धुतले. हे असं उभं राहायचं प्रभूंनी, असं उभं राहायचं प्रभूंनी. आणि पाय भरला की लगेच घ्या मध्ये पाय म्हणायचं, आणखी तीच दिवाय चालू. असं उभा केलं आणि प्रभू केवट असा होता. प्रभूचा तोल गेला आणि नेमकं केवटाच्या डोक्यावर हात पडला महाराज. हा म्हणला आता जमलं, म्हणला बस झाले म्हणला पाय आता. प्रभू म्हणला आता मी उचलून नाही विठणार म्हणला. तिथपर्यंत जाऊ तर पुन्हा पाय घाण होते म्हणला आणखीन, तरच मला नेणार, नाही तर नेणार नाही. प्रभू श्री जगाच्या मालकाला जिन तारून न्यायचं काम करते त्याला उचललं ना विठ्ठुलं. आणि नाव निघाली महाराज. या तीरावरून ती पलीकडल्या तीरावरती नाव निघाली. जसा पैल तीर जवळ येईल तसं केवट बघून हसू लागला. प्रभू म्हणले अरे केवटा हसाय काय झालं म्हणले. प्रभू एक तर म्हणले हसण्याचे माझं 2 कारण आहेत म्हणले. एक तर म्हणले मला माहित नाही का म्हणले तुमच्या स्पर्शानं बाई झालेली. तिला शापच होता की म्हणले, आहिलेला शापच होता की प्रभू श्रीरामचंद्र येतील, ज्यावेळेस स्पर्श होईल त्यावेळेस तुझं पुन्हा स्त्री होईल. ती मला माहित होते, तुमच्या चरण स्पर्शानं माझ्या नावेची काही स्त्री होणार नव्हती म्हणले, मला माहिती होतं. पण हा योग मिळालेल्या संधीचं मी सोनं करून घेतलं म्हणले. तुमचे चरण पुन्हा कधी येणार होते अरण्यामध्ये, संधीचं सोनं केलं म्हणले. मग आणखीन हसायलाच. आणि दुसरं हसतं म्हणले, जी ह्या पूर्ण सृष्टीला तारून नेतय त्याला आज मी माझ्या नावेतून तारून पैल तीरावरती नेलोय. याला म्हणायचं संधीचं सोनं करणं. विठ्ठल हा देह मिळालाय महाराज, हा देह मिळालाय. याच देहाला फक्त विचार करता येतो. म्हणून महाराज अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, क्षण क्षण हाची करावा विचार, क्षण क्षण हाची करावा विचार, क्षण हाची
तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार तरावया पार भव सिंधू आजी बंद देहा गाणार सकळ आजी बंद देहा गाणार सकळ क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. क्षणाक्षणाला महाराज म्हणतात हा भवसागर तरुण जाण्याचा विचार करा. महाराज विचार करा, कोणता करा? हा भवसागर. का करा? ही देह नाशिवंत आहे महाराज. क्या भरोसा है इस जिंदगी. हा देह नाशिवंत आहे. हा देह कुणाच्या अधीन आहे? हा देह काळाच्या अधीन आहे. आणि इथं महाराजाने एक शब्द वापरला आहे. काय? सावधान. आयुष्य कोण खायले? काळ खायले. सावधान. सावधान शब्द कुठं असते? रोडला असते बघा. सावधान, पुढे धोका आहे, पुढे खोल दरी आहे. सावधान, डीपीवर असते बघा. सावधान, पुढे 440 व्होल्ट आहे. बरोबर आहे की? आणखीन एका ठिकाणी असते आता सावधान. सावधान घटिका सावधान केले महाराज. ब्राह्मण देवतांना लग्नामध्ये संस्कारापैकी 16 संस्कार विवाह संस्कार आहे महाराज. त्याच्यात ब्राह्मण देवानं सावध केलंय. पण ही ती हिरवळ बघून का त्याच्या डोक्यातच नसते ती काय म्हणाली की काय नाही की सगळ्याच. फक्त एकमेव सावध झाला बघा महाराज. कोण? रामदास स्वामी. सावधान म्हणल्या ओ देवा म्हणले हे सावधान का आहे? म्हणले सावधान का आहे? म्हणले हे कुणासाठी आहे? म्हणले तुमच्यासाठी. आमच्यासाठी सावधान का? म्हणले धोका आहे. तिथून जी धूम ठोकली नीट अरण्यात पुन्हा नाही माघारी महाराज. सावधान, सावध व्हावं लागते महाराज. का? हे देह नाशिवान आहे. नाशिवंत देह जाणार सगळं जाणार आहे महाराज. सावधान म्हणलेत. बरं ह्याच्यातून वाचणार आहे का कोणी? कोणी सध्या वाचणार नाही महाराज. सगळं जाणार आहे. काय राहणार नाही माघारी. येरते पामर जीव कीती जीव कीती येरते पामर जीव कीती एक नाही उरू येथ नाही उरू आले अवतार. येरते पामर जीव किती जीव किती किती जीव आहेत महाराज. पण काय नाही
जाणार आहे सगळंच. महाराजांनी काय या क्या बघा सांगितलंय का? उठा आता माझा आवाज चल ना, तुम्ही म्हणे ना उठा जागे वारे भावे चरणी देवा हो चुक व्यथा जन्माच्या चुक व्यथा एक अभंगातून सांगितले का? भरपूर अभंग आहेत महाराज. उठा जागे फारे आता स्मरण करा पंढरीनाथा चुकवी व्यथा सारा सार विचार करा उठी नामधरा कंटी विठोबाचे. चुकणार नाही महाराज, कोणी चुकणार नाही ह्याच्यातून. सगळे काळानं खाऊन टाकणार आहे काळ. एक ब्राह्मण होता, अधिकारी होता. असं घराच्या समोर विहीर होती महाराज. विहिरीवरती एक श्रीमंत घरचा एक मुलगा श्रीमंत घरचा आंघोळ करण्यासाठी आला. आंघोळ करीत असताना एक भला मोठा पिवळा धमक नाग आला. ते दंश केला महाराज. दंश केला. ब्राह्मणानं पाहिलं की ब्राह्मण लगेच त्या सापाच्या माग, साप असा डोंगराच्या दिशेने पळत गेला. सरपटत साप डोंगरात मध्ये घुसला. ब्राह्मण मागच. सापानं लगेच वाघाचं रूप घेतलं. तीच कोल्हा ठार केला. तीच पुढे गेला. तीच ससा मारला. तीच बाहेर निघून लगेच रूप बदललं. ब्राह्मण तेवढ्यात पोहोचला. म्हणला थांबा, तुम्ही कोणीतरी मायावी दिसतात म्हणला. मायावी दिसतात ती म्हणला यम है हम. काय म्हणला? यम है हम. यम म्हणतात. मग हे असं साप वाघ म्हणले त्या श्रीमंत घरच्या मुलाचं मरण साप चावून होतं. म्हणले ती कोल्हान ही त्याचं वाघ चावून होतं. सशाचं पण वाघानं होतं. मग ह्याला उत्सुकता सुरू झाली महाराज, माझं कशानं हाय. आता डायरेक्ट माझं वर्म कळाल्यानंतर आता सांगणारा माणूस जवळ आहे. म्हणले मी सांगत नाही. सांगा म्हणले, तसं करू नका म्हणले. सांगत नाही पण आता लयच पाठलाग करीत आल्यामुळं सांगतो. मगरीपासून सावध राहावा. मगरीपासून सावध राहावा म्हणल्यास ब्राह्मण घाबरला महाराज. महाराष्ट्र सोडून नीट राजस्थान. कारण की महाराष्ट्रात नदी नाले ओढे विहिरी भरपूर आहेत. राजस्थानमध्ये एका राजाच्या ठिकाणी कारकुनाची नोकरी करू लागला. 10 वर्षाचा कालावधी गेला. त्या राजस्थानमधल्या राजाचं काय होतं, महाराष्ट्रातल्या राजाच्या कन्येशी विवाह ठरला. आणि राजानं बोलिलं, म्हणला कारकुनजी आपल्याला महाराष्ट्राकडे कूच करायची म्हणले. आणि मुलाचा विवाह, राजपुत्राचा विवाह तिथल्या राणीशी ठरलाय म्हणले, राजाच्या मुलीशी ठरलाय. आणि आपल्याला त्या दिशेनं निघायचे. आता ब्राह्मण घाबरला, मी येत नाही. म्हणले येत नाही हिशोबाचं कोणी बघायचं म्हणले. आता यावं लागतंय तुम्हाला. काय येत नव्हत म्हणले, मला असं सांगितलंय म्हणले, मला मगरीपासून धोका आहे. काय घाबरायला म्हणले, हो काय 100 सैनिक राहू द्या म्हणले, हत्यार बंद तलवारी सोबतच 100 सैनिक राहू द्या. एवढं काय घाबरायचं झालं म्हणले तुम्हाला. मग तयार झाला कस्तरी. तयार झाला महाराज. दर मजल करीत मुक्काम करीत एका यमुनेच्या तीरावरती मुक्काम पडला. नदीच्या काठावर मुक्काम पडल्या ही घाबरलं. राजाला म्हणला, मला लय कस्तरी व्हायलंय म्हणला. मग राजा म्हणला, हो का तुमची छावणी काय करा, उंच टेकडीला ठेवा म्हणला. आम्ही राहता इथं म्हणला, आम्हाला काय धोका नाही, तुम्हाला धोका आहे. मग तसं म्हणल्यानंतर तिकडं 100 सैनिक तळ ठोकून तिकडं ब्राह्मणदेव. कारकून होते पण तेवढी सोय करावी लागते महाराज. लय अवघड झाले. मग तसं झाल्यानंतर सकाळ झाल्यानंतर एक श्रीमंत माणूस आला.
त्या राजाकडं. अहो म्हणला तुमच्याकडे कोणी ब्राह्मण आहे का? रयसाहेब म्हणले का? म्हणले माझा असा नियम आहे मी 10 तोळे सोनं रोज दान करतोय म्हणले ब्राह्मणाला. 10 तोळे सोनं रोज दान करतोय. तसं म्हणल्यावर म्हणले आमचे कारकुनच आहेत की, कुठं आहेत? चला म्हणले तिकडे टेकडीकडे त्यांची छावणी आहे म्हणले, तिकडं निघाले लगेच. राजा आणि श्रीमंत घरचे माणसं निघाले तिकडं. महाराज गेले ब्राह्मणाला म्हणले हे श्रीमंत ग्रस्त म्हणले यांचा असा एक नियम आहे की ते रोज 10 तोळे सोनं ब्राह्मणाला दान करतात. ते ब्राह्मण म्हणला काय 8 तर नाही की म्हणला काही दान घेण्यासाठी? ते श्रीमंत माणूस म्हणला काही 8 नाही, फक्त एक आहे म्हणला. काय? छाती इतक्या पाण्यात देतोय म्हणला फक्त. काय म्हणला? छाती इतक्या पाण्यात देतोय म्हणला. ब्राह्मणाला काय ती घबराट झाली. घबराट झाल्यानंतर राजा म्हणला हो का? म्हणलं का तसं घाबरायला? म्हणलं 100 सैनिक आहेत म्हणलं हत्यार बंद, घाबराय काय झालं तुला? 100 सैनिक यमुनेच्या पात्रात सोडले महाराज. बघितलं सगळीकडे फिरून, कुठं काय नाही, गोल रिंगण केलं आणि घे म्हणले यार 10 तोळे सोपा आहे, थोडा आहे का म्हणले? लाखाच्या पुढं भाव गेलाय की. आता गेलाय तवा नव्हता. विठ्ठल विठ्ठल म्हणले यार 10 तोळे थोडं नाही म्हणले. मग तसं म्हणल्यानंतर ब्राह्मण भेद आता तयार झाला. सोनं आहे महाराज. ती सोन्या पुढं काय? महिला मंडळाला तर सोनं एवढं आवडते महाराज. 50 किलोचं सोन्याचं लोडणं करून द्या, असंच वाढत्याल पण घालत्यालच. सोनं आहे ती. मग तयार झाला. तयार झाल्यावर सैनिक मध्ये गेले. बघितलं सगळ्या नदीमध्ये फिरून, कुठं काय नाही म्हणले. या म्हणले असं गोल कडं केलं महाराज. गोल कडं केलं आणि श्रीमंत माणूस आणि ब्राह्मण मधात एकदम. ती म्हणला द्या पटकन, म्हणला पटकन द्या. असं थरथर 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 कापायला लागलं. तसं करायल्यावर श्रीमंत माणूस त्याच्याकडे बघायला आणि हसायला. ब्राह्मण देवता आठवतंय का म्हणले 10 वर्षापूर्वीचं? तसं म्हणल्या लगेच मायारूपानं मगर तेच ब्राह्मण गिळकृत्य केला महाराज. आणि क्षणार्धात मगर गायब झाली. क्षणार्धात मगर गायब झाली. सगळे शोधाशोध करू लागले, कुठं सापडणार. सगळीकडे बघितलं, कुठंच नाही. क्षणार्धात गायब झाली महाराज. या देहाचा काही भरोसा नाही महाराज. जे ठरलंय ना विधिलिखित ते कुणालाच, काळाच्या तावडीतून कुणीच सुटणार नाही महाराज, कुणीही सुटणार नाही. भगवान विष्णूचं वाहन काय आहे? गरुड. गरुडाच्या आईचं मरण गरुडाला कळालं की मरण आहे. गरुड धावत धावत आलं ठिकाण्याला. आईकडे गेलं. आई म्हणली अरे बरं झालं आलास म्हणले, मला लय घाबरल्यासारखं होईल. म्हणले का? म्हणले अकराळ विक्राळ रेड्यावर बसून कोणतरी आलतं बघ म्हणले. आलंय, लय वेळ बसलं म्हणले, निघून गेले म्हणले आत्ताच बाहेर. गरुडानं ओळखीलं. म्हणले हे दुसरं तिसरं कोणी नाही म्हणले, आईचे माझ्या प्राण नेण्यासाठी नक्की यमदूत आलेला आहे म्हणले. गरुडानं आईला पाठीवर घेतलं आणि लांब अरण्यामध्ये एका गुहेत गेला. गुहेत गेला ना, असं खाली टिकविल्या बरोबर असं मागं बघतोय तर लगेच यम हजरच. म्हणले इथं परत झालं म्हणले गरुडा, माझं काम हलकं केलं. तुझ्या आईचं मरण म्हणले ह्या गुहेत इथं होतं, ह्या ठिकाणी म्हणले. आणि मी विचार करायला गेलतो म्हणले तिथं. आता तुझ्या आईला तिथून इथं कसं आणायचं, तिथून इथं कसं आणायचं. माझं काम हलकं केलंस म्हणजे काळाच्या तावडीतून कुणी सुटत नाही. सुटते का कुणी? नाही सुटत महाराज. सत्य घटना आहे बरं आमच्या इथली, बोरगावची. बापू हनुमान जाधवाचे बंधू. अख्खं आयुष्य त्या माणसानं मुंबईला ठाण्याला राहिला महाराज. शून्यातून विश्व निर्माण केलं ठाण्याला. आणि लेकरं वाळं सगळे आता कष्ट करायलेत, सगळं एकदम ओके आहे. गावाकडं आपण राहू म्हणून 2 खोल्या बांधल्या शेतात लांब. आपल्या पलीकडं शेतात 2 खोल्या बांधल्या. वास्तुशांती करून राहायचं होतं महाराज. आले, परिवार आला वास्तुशांतीला. सगळं स्वयंपाक वगैरे सगळं तयार झाला, सगळं झालं, पूजा झाली. अचानक सुसाट्याचा वारा सुटला. वरून लाईटीची तार गेली ती. सगळ्याला त्यानं घरात पाठवलं. सत्य परिस्थिती आहे का तुझी? सगळ्याला पाठवलं. ते मंडप उडाला म्हणून त्यानं धरला तिथंच जाग्यावर. काळाच्या तावडीतून कुणी सुटणार नाही. परीक्षित राजा
परीक्षित राजा कोण होता? हस्तिनापूरचा राजा होता महाराज. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, अभिमन्यूचा पुत्र परीक्षित. अर्जुनाचा नातू होता परीक्षित राजा, पण चुकलं नाही. हस्तिनापूरचं राज्य कलियुगाची ज्यावेळेस सुरुवात झाली, त्यावेळेला परीक्षित राजा होता राजा त्यावेळेस हस्तिनापूरचा. तलावामध्ये एका खांबावरती काचेचा महल बांधला, पण तक्षक नागाचा 7व्या दिवशी शाप होता, पण चुकला का? नाही चुकलं महाराज. त्याच्यामुळं काळाच्या पुढी देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. धनकुबेराचे, तेथे मनुष्याचे काय काही चालत नाही महाराज. नको नको मना गुंतो माया जवळे ग्रासावया, काळ आला जवळे ग्रासावया, काळ आला जवळे ग्रासावया. तैसा काळ लोकाने हतसी, तैसा काळ लोकाने हतसी, तैसा काळ लोकाने हतसी. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका. वा, तैसा काळ लोकाने तसे घेऊन जाते महाराज, काही राहत नाही. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी शर्म घातले रे कर्म कीटकांचा कांदा, दुर्गंध. काय नाही महाराज, काळाच्या पुढं काय नाही, म्हणून महाराजांनी सावध केले अभंगाच्या दुसऱ्याच्या. वा, देववंत
नाशिवंत नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. दोन चरणाचा भावार्थ पाहिलाय. एक बार प्रेमानं भजन करू. हातवरी घ्या दोन्ही. तुम्ही नाही बसलेले फक्त हात तुमच्याकडे टाळ आहेत की. हातवरी घ्या दोन्ही. घेतले. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. आवाज ना मंदिरातून मोठ्यानं. हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय. महाराज या काळापासून देवाला सध्या सुटका नाही. प्रभू श्री रामचंद्राला सध्या सुटका मिळाला नाही महाराज. 11,000 प्रभू श्री रामचंद्र 11,000 वर्ष जगले. यमदेव आले महाराज, म्हणले प्रभू अवतार कार्य संपवा. देवाला सध्या सुटका नाही महाराज. देवाला सध्या सुटका नाही. पण संताचं थोडं वेगळं आहे महाराज. संताचं थोडं वेगळं आहे. एक सहज यमदेवाला वाटलं वयाच्या 16व्या वर्षी माऊलीला उगा आठवण करून द्यावी. आळंदीत आले आठवण करून देण्यासाठी. कोण? यम है हम. यमदेव आले. यमदेव आल्यानंतर निवृत्तीनाथाने बघितलं आणि 2 बोटं केले. असे काय केलं? 2 बोटं केले. यमाला वाटलं माऊलीचा निवृत्तीनाथाला 2 वर्षाचा सहवास पाहिजेत काय की. परत गेले, परत 2 वर्षांना आले महाराज. सोपान काकाने पुन्हा 2 बोटं केली. हे मला वाटलं माऊलीचा सहवास सोपान काकाला पण 2 वर्षाचा पाहिजेत. परत गेले आणि परत 2 वर्षांना आले. पुन्हा मुक्ताबाईने 2 बोटं केली. हे मला वाटलं आदिशक्ती मुक्ताबाई यांना पण 2 वर्षाचा माऊलीचा सहवास पाहिजेत काय की. म्हणून असं यमदेव असे निघाल्याबरोबर मुक्ताई कडाडल्या. यम्या
इकडे ये. अधिकार आहे महाराज. यमदेवाशी थरथर थरथर कापत आले. काय रे 2 बोटं म्हणल्या लिगच निघालास महागारी. 2 बोटं म्हणजे काय 2 वर्ष नाहीत. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य उगवणार आणि मावळणार तोपर्यंत इकडे फिरकायचं नाही. हो म्हणले महाराज. निघून गेले. संतांचं या बाबतीत वेगळं आहे. संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडीला किंवा असं पण म्हणता येईल महाराज. तुकाराम महाराज म्हणतात जगा काळ खाय जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. संतांनी काळाच्या पाय दिलाय महाराज मानगुटीवर. संतांचं महत्वच वेगळं आहे महाराज. त्याच्यामुळं महाराजांनी या अभंगामध्ये 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं नाशिवंत देह जाणार सगळं. संतांची संगत करा म्हणून सांगितले. काय करा? संतांशी समगम साधा आणि तातडीनं गडबडीनं वेळ घालवून नाही गडबडीनं काय करा परमार्थाला लागा. बरं संतांचीच का सांगितली? काय असं महत्व काय आहे संतांचं? तर महाराज संताविना प्राप्ती नाही प्राप्ती नाही प्राप्ती नाही संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही 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 संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. महाराज नारद महर्षी भगवान विष्णूकडे गेले. नारद महर्षी भगवान विष्णूकडे गेले. म्हणले देवा म्हणले संत सहवासाचं महत्व काय आहे?
संत सहवासाचं महत्त्व काय आहे? संत सहवासाचं महत्त्व काय आहे म्हणल्यास विष्णू भगवान म्हणले नारद महर्षी काय करा म्हणले, इथं जवळगावच आहे की इकडं जवळगावला जावा म्हणले, आणि ते रस्त्याचं काम आलं का इकडून गीतेकून रस्ता पलीकडे ती नाली आहे म्हणले, त्या नालीत आत्ताच एक किडू जन्माला आलंय, एक कीटक जन्माला आलाय, त्याला जाऊन विचारा म्हणले, ती सांगल तुम्हाला. तसं म्हणल्या नारद लगेच निघाले. नारद महर्षी निघाले. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण. वेळ कमी आहे, 11:30 झाले होतं, फास्ट घेऊ जरा थोडं. मग गेले ते किडू बघितलं बापू, वाहनं गेली होते अशी इकडून, माणसं बघायले होते. तसंच हळूहळू लपत गेले, त्या कंपाऊंड वॉल पाशी गेले, हळूच बघितलं कोणचं किडू सांगितलंय ती बघितलं. म्हणले त्याला संत सहवासाचं महत्व काय म्हणल्या किडू पटकन मेलं. काय झालं? मेलन. हा तुम्ही वेगळं धरला असेल, पुढं तर लय बिघडणार आहे आणखी. मेलं महाराज किडू ती. 2 दिवसानं पुन्हा नारद महर्षी भगवान विष्णूकडे आले. आमले देवा तुम्ही सांगितलं म्हणले त्या किड्याला जाऊन विचारायला, विचारल्याबरोबर तर मेलं म्हणले ती. बरोबर म्हणले मेलं का? बरं काय करा म्हणले, इकडं लिमगावला जावा आणि गट नंबर 6 मध्ये एकच आंब्याचं झाड आहे म्हणले, तुम्ही जाऊ नका. महर्षीला सांगितलं गट नंबर 6 मध्ये एकच आंब्याचं झाड आहे म्हणले, बारकं लावलेलं, आणि त्याला त्या शेतकऱ्यानं काय केलं, कुंपण केलंय म्हणले, आणि त्याच्यावर एक सरड्याचं पिल्लू आहे, त्याला जाऊन विचारा म्हणले संत सहवासाचं महत्व. निघाले लगेच नारद महर्षी गेले गावात, लिमगावमध्ये गेले, गट नंबर 6 बघितला, आंब्याचं झाड हुडकिलं, कुपाटी लावली होती, त्याला काटाडी लावली होती, सरड्याचं पिल्लू होतं, त्याच्याजवळ गेले आणि म्हणले संत सहवासाचं महत्व सांगा. म्हणल्या पटकन ती बी मेलं. आता तरी जुळायलंय का तुमच्या दोघांचं? हा प्रश्न. मेलं महाराज. पुन्हा नारद महर्षी 2 दिवसानं पुन्हा विष्णूकडे आले. भगवान विष्णूकडे आल्यानंतर म्हणले देवा ते पण मरण पावलं की म्हणले. बरोबर काय करा म्हणले, आता काय करा, गावातच म्हणले इथंच मोरे गल्लीमध्ये अमुक ठिकाणी म्हणले एक पेरूचं झाड आहे आणि त्याच्यावर एक पोपटाचं पिल्लू आहे म्हणले, त्याला जाऊन विचारा. लगेच आता गावातल्या गावात असल्यामुळं पटकन लगेच गेले नारद महर्षी, बघितलं पिल्लाला गेले, विचारलं म्हणले संत सहवासाचं महत्व काय? तसं म्हणल्या ती पण पटकन मेलं. हा पुन्हा नारद महर्षी भगवान विष्णूकडे आले. म्हणले देवा ती मेलं की म्हणले ती बी. बरं असं, बरं आता काय करा म्हणले, आता इथूनच ह्याला जावा, नाही आमच्या सासरवाडीचं नाव घेतो की, सेलूला जावा म्हणले. सेलूला जावा म्हणले, असं अमुक देशमुख यांच्या दारात गाय आहे म्हणले, आणि तिला आत्ताच वासरू झालंय. त्यांना विचारा म्हणले हनुमंत महाराज त्या वासराला काय संताचं महत्व, संत सहवासाचं समगम महत्व विचारा. गेले नारद महर्षी, गेले त्या गाईच्या जवळ गेले, वासराच्या जवळ गेले, संत सहवासाचं महत्व काय म्हणून प्रश्न विचारल्यावर गाईचं वासर पटकन पागत प्राण झालं. आता भीती वाटली महाराज नारद महर्षीला, हे काय पाप होईल म्हणले माझ्या हातून. ज्याला विचारायला होते ते मारत झाले. परत भगवान विष्णूकडे आले, म्हणले देवा ज्यांना विचारायला होती मारायला, म्हणले असं कसं सांगायला, म्हणले रॉंग नंबर सगळा. बरोबर म्हणले, आता काय तुम्हाला रॉंग नंबर सांगत नाही म्हणले, असं म्हणले आपल्या ह्या नगराचा राजा आहे म्हणले, अमुक ह्या नगराचा राजा आहे, 12 वर्षानं त्याला मुलगा झालाय म्हणले, आता त्याला जाऊन विचारा म्हणले. बाबा म्हणले हे का देवा म्हणले, आता ते 12 वर्षानं त्याला आता लेकरू झालंय, राजा आहे ती,
त्याला जर काही झालं तर देवा म्हणले कसं होईल हे आता, आणि नाही काय होत म्हणले विचारा. असं जाऊ का, हो जावा. निघाले नारद महर्षी कुठं, राजवाड्याकडे. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 नारद महर्षी आले महाराज. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण असं ऐकल्याबरोबर राजा पळतच वा 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 वा. नारद महर्षी आले, स्वागत आदरातिथ्य फुलं उधळाय चालू. नारद महर्षी आले, स्वागत केलं राजानं. महाराज म्हणले, राजा म्हणले मी आलोय पण माझं एक काम आहे म्हणले, मला बालकाकडे काम आहे आत्ताच. अहो असू द्या म्हणले, आधी आदरातिथ्य पाहुणचार काहीतरी घ्या. नाही म्हणल्यानंतर आधी आधी उत्सुकता काय विचारायचं, आधी प्रश्नाचं उत्तर पाहिजे. आधी जेवढ्याला विचारायला ती तर मरायला लागले, तर जेवढ्याला विचारलं तेवढ्याचे गतप्राण झाली. तर आता ही घाबरतच चालू आहे, पण मनात भीतीच आहे. धक 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 करीत 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 पाळण्याच्या जवळ गेले. पाळण्याच्या जवळ गेले, इच्छारू का नको, इच्छारू का नको, इच्छारू का नको. द्वारपाल सगळे शस्त्र तलवारीन हिंदीन बहालेन सगळे. महाराज न राहून नारद महर्षीने विचारलं काय व्हायचं दिवसा. जगाच्या मालकानं सांगितलं विचारा विचारा तर विचारा. नारद महर्षी म्हणले त्या बालकाला, म्हणले संत सहवासाचं महत्व काय म्हणल्या असे डोळे बंद करून विचारलं होतं. ते बालक म्हणलं ज्यांनी तुम्हाला सांगितलंय त्यांना घेऊन या. तसं म्हणल्यावर नारद महर्षीने डोळे उघडले. बरं झालं रे बाबा म्हणले. तेच रिटर्न राजाला सांगितलं जगाच्या मालकालाच घेऊन येलोय म्हणले. आता जगाच्या मालकालाच घेऊन येलोय, लागा तयारीला म्हणल्यावर तर राजानं नगर असं रोषणाईनं सौंदर्य एकदम सजवलं. महाराज नगर सजवलं. गेला ही नारद महर्षी गेले भगवान विष्णूकडे. म्हणले देवा बालक बोलला म्हणले ती, पण जन सांगितलंय माझ्याकडे या म्हणून विचारायला, त्यांना घेऊन या तर सांगतो म्हणला. म्हणले चला चला म्हणल्यावर भगवान विष्णू पण निघाले. दोघ जण आले राजवाड्यात. राजानं यथोचित आदर सन्मान केला. पाहुणचार जगाचा मालक आला. महाराज राज दरबारामध्ये आल्यानंतर स्वागत केलं. पाळण्याच्या जवळ गेले. महर्षीला प्रणाम केला त्या बालकानं. नारद महर्षी तुम्ही ज्या वेळेस पहिल्यांदा आला कुठं गीता रोडला जवळगाव त्या नालीमध्ये, तवा कीटक होतो. तुमचा सहवास साधला, मला जन्म मिळाला सरड्याचा. काय मिळाला? सरड्याचा जन्म मिळाला. तिथं परत तुम्ही आलात, तिथं परत तुम्ही आलात. पुन्हा मला चांगल्या योनीत जन्म मिळाला. काय मिळाला? पोपटाचा. परत तिथं आलात म्हणले तुम्ही मला विचारायला. तिथं आल्यानंतर मला आणखीन त्याच्यापेक्षा उच्च कोटीचं पद प्राप्त झालं म्हणले, गाईचं वासराचं. तिथं येऊन विचारलं म्हणले, डायरेक्ट राजपुत्रच मुंजाल मला आलो म्हणले. मी राजाला 12 वर्षांना नव्हतं पुत्र, 12 वर्षांना पुत्र झालेला होता. तुमच्या सहवासामुळं राजवैभव प्राप्त झालं म्हणले मला. बर मग पुन्हा इथं आला म्हणले विचाराय. पुन्हा इथं विचाराय आला. इथं विचाराय आल्यावर तर डायरेक्ट जगाच्या मालकाचं दर्शन झालं की महाराज. भगवान विष्णूलाच बोलून घेतलं की जगाच्या मालकाचं दर्शन झालं. ही संत संगतीचं महत्व आहे महाराज. अर्धक्षण
अर्धक्षण घडता संतांचे संगती अर्धक्षण घडता संतांचे संगती तरी होय शांती महत्तापा अर्धक्षण घडता संतांचे तरी होय शांती तरी होय शांती हरि जय जय ढोबार घुमाई जय ढोबार घुमाई हरि जय ढोबार घुमाई हरि जय ढोबार घुमाई वेळ कमी आहे म्हणून पळवायला बरं हां अर्धक्षण करता संतांची संगती तिने होय शांती महत्पापा महाराज सगळी पाप नाहीशे कुणाच्या ताकद आहे संताच्या ताकद आहे म्हणून महाराज म्हणलेत संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी गडबडीनं परमार्थाला लागा वेळ घालू नका गडबडीनं परमार्थाला लागा एवढा सध्या वेळ घालू नका आता एवढा सध्या किती या अभंगाचं चिंतन मी सहज गुरुजीला आता येताना म्हणलं गुरुजी अभंग कोणचा घ्यायचा बरं कीर्तनाला मी दुसराचा अभंग काढला होता बापू गुरुजी म्हणले काय घ्या क्षणोक्षणी घ्या म्हणून त्यांच्या मनावर घेतलाय हां मग जरा थोडं विस्तृत क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा विचार तरावया पार करावा विचार नाशिवंत देह जाणार सकळ करावा विचार पुढं आयुष्य खातो काळ सावधान करावा विचार संत समागमी धरावी आवडी करावा विचार पुढं करावी तातडी परमार्थी करावा विचार आणि शेवटच्या चरणात तुका म्हणे हलोके काव्यवारी तुका म्हणे हलोके काव्यवारी अभिषेक
आविष 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 खातो काळ सावधान आविष खातो काळ आविष खातो काळचा बंधन नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार वा नाशिवंत देह जाणार सकळ तो का म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुळे भरून राहू महाराज. या व्यावहारिक दुनियेमध्ये ही ज्याच्याकडून आलंय त्याच्याकडे जाणारच आहे. व्यवहार आहे महाराज. तुमच्याकडून मी 1000 रुपये घेतलेत. व्यवहाराच्या दृष्टीने मी 1000च परत दिले पाहिजेत का 900 रुपये दिल्यावर जमते? तर 1000 दिले पाहिजे. जमतंय का सावकार? वाढ द्या पाहिजे. सावकारला विचारावं म्हणलं इकडं डबल म्हणायत की हे. मग तसं इथं बी आहे. हा मग देवे दिला देह भजन गो मटा. हा मग देह दिलाय कशासाठी दिलाय? त्याच्या भजनासाठी दिलाय. उग नाही दिला. मग ती त्याला व्याज आहे. व्याज आहे त्याला. पंचमहाभूताचा देह आहे ती तर त्याला परत द्यायचा. ही व्यावहारिक भाषा सांगितली तुकाराम महाराजांनी. पण तुम्ही म्हणला व्याज वरच काय वरच्या व्याजाचं बोलायला की इथं ती व्याज सध्या द्यावं लागणार आहे. हा नामचिंतन करून त्याचं व्याज. बाहेर देशात अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल दाजी आता तुम्ही गेलेले आहोत बाहेर देशात. प्रत्येक देशाचं चलन वेगवेगळं आहे. करन्सी वेगवेगळी करन्सी आहे. त्या त्या देशात जाण्यासाठी चेंज करावं लागेल की. मग तसं ही इथून वरी गेल्यावर तिथली बी काहीतरी करन्सी असेल की. हा असेल की. मग ती नामचिंतन आहे आणि ती व्याज आहे. ती नामचिंतन इथं करायचं आणि तिथं खर्चायचंय वरी गेल्यानंतर. मग तिथं हिशोब बघितला जात आहे. हा कोण आहे अमुक अमुक किती नामचिंतन केलं किती लाख आहे नाम ह्याचं घेतलेलं एवढं एवढं उघडा ती दरवाजा पाठवा त्या रस्त्यानं किती आहे नावच घेतलं नाही की. मग वडा इकडे शेणाची गाडी वडा पाठवा इकडे लगेच. हा हिशोब केला जाते महाराज. हा हा हिशोब केला जाते. तसं महाराज या व्यावहारिक दुनियेमध्ये हा जो पंचमहाभूतापासून जो देह प्राप्त झालेला आहे तो देह परत द्यायचा आहे. जाणार आहे. जीव मरतय का देह मरतय? देहाला मरण आहे. जीवाला मरण नाही. ती मरत नाही. ती ज्याच्यापासून आलंय त्याच्या. कसं आहे महाराज ही सगळं कसं आहे सृष्टीवरलं जिथून आलंय ती परत त्याच्याकडे जाणार आहे. ही व्यवहार आहे. जिथून आलंय तिथं. जीव कुठून आलाय? ममोशे जीवलोके जीवभूता सनातन मनाशष्टाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी करशती. त्याचा अंश आहे. कोणाचा? देवाचा अंश आहे जीव. त्याच्यापाशी परत जाणार आहे. मग त्याच्यावर देवापाशी गेल्यावर बापू इथं आल्यावर तुम्ही काय केलं ह्या मृत्यू लोकात मग तिथं गेल्यानंतर ती हिशोब बघून जिंकल्या तिकडं मग तिकडं सध्या अशा वेगवेगळ्या ही आहेत. काय म्हणते त्याला? डिव्हिजन आहेत. ए डिव्हिजन बी डिव्हिजन वेगवेगळ्या डिव्हिजन आहेत. मग तिथं त्या त्या मार्गानं तिथं तसं ही देह जी मिळाला आहे पंचमहाभूताचा आहे त्याच्याकडे व्यावहारिक दृष्टीने जाणार आहे.
डोळे उघडे ठेवा, डोळ्यात काजळी गेल्यासारखं राहू नका, नका डोळे धुरे भरून राहू, डोळ्यात धूर गेल्यासारखं राहू नका म्हणतात महाराज. डोळ्यात धूर गेल्यासारखं राहू नका. ज्याचं आलंय त्याला परत द्यावं लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल महाभूतापासून आलेला देह त्याला परत द्यावा लागणार आहे. महाराज म्हणते त्याला द्यावा लागणार आहे. देह नाशिवंत आहे. हे जायच्या आत गडबडीनं काय करा, परमार्थाला लागा. तातडीनं गडबडीनं म्हणतात परमार्थाला लागा. ह्याच्या विनं काही नाही. बरं नाही लागाल तर काय, वाहून जाताल, ह्याच्यात वाहून जाताल. ह्या बहुसागरात तुम्ही वाहून जाल. तुम्हाला तरुण पैलतीरावरती जाता येणार नाही. त्याच्यामुळं देवाचं संतांच्या समागमातून त्याचं भजन करा, त्याचं नामचिंतन करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. हा भवसागर तरुण जाण्यासाठी क्षणाक्षणाला विचार करा म्हणतात महाराज. हा देह नाशिवंत आहे. संतांचा सहवास करा, संतांच्या समगम राहा, गडबडीनं तातडीनं परमार्थाला लागा. या व्यवहारच्या दुनियेमध्ये हा देह जाणार आहे. ज्याचा आहे त्याला द्यायचा आहे. डोळ्यात दूर गेल्यासारखं राहू नका. झालेली सेवा भगवान शंकराच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे काही चुकलेलं असेल, जे काही बरोबर असेल ते माझे सद्गुरू हरिभक्त परायण गुरुवर्य दत्तात्रय महाराज फुलारे गुरुजी यांच्या सहवासातून मला प्राप्त झालेला प्रसाद समजावा. जे चुकीचा असेल तो माझ्या वाणीचा दोष समजावा. आज या काळम पाटील परिवाराने पितेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा भव्य दिव्य असा नामसंकीर्तन यज्ञ या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. या कार्यक्रमासाठी माझ्यासोबत हरिभक्त परायण पांडुरंग महाराज पिंपरे महाराष्ट्रातील नामवंत गायक आहेत. हरिभक्त परायण हनुमंत महाराज भिशे, पी.टी. संपती महाराज त्यांच्या आवाजापुढं. हरिभक्त परायण शंकर महाराज ढोले, आमचे चोपदार मात्र का हां माणूसच तेवढा टाईट. भीती असते ना मला, नवीन गाव कसं आहे काही नाही. माणूस आपला तरी एक चांगला राहा की. हां रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग मुंबईचा. हरिभक्त परायण आमचे पाटील बालूमामा असतील. हरिभक्त परायण कुठे गेले, नागेश महाराज, खूप गोडवादन बरं महाराज, नामवंत पकवाज वादक आहेत. हरिभक्त परायण आमचे पीटी मास्तर, ज्यांच्या तालमीत मला सारखं असं असते मागून, असं सारखं हो द्या आम्ही हाव मागून त्यांच्याच तालमीत जे काही खरंच खूप मी काय म्हणतोय आहे, पण त्याला चालना दिली पाहिजेत. तसं ही चावी देण्याचं काम आहे फक्त आम्हाला. हां ती एक खिळणी असते बघा लहान लेकराची, चावी दिलं तेवढं टंग 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 करते, तसं काम आहे महाराज. हरिभक्त परायण आमचे परमस्नेही परमादरणीय दयानंद बापू काळे यांचंही या ठिकाणी कीर्तनासाठी आलेले आहेत. सबंध गावातील जे काही असतील महाराजांचा मला परिचय नाही. पांचाळ गुरुजी, हरिभक्त परायण पांचाळ गुरुजी, दगडू आप्पा, लक्ष्मण तात्या, त्यांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. विनेकरी हरिभक्त परायण जगदीश महाराज, त्यांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. आणि परत एकदा वैकुंठवासी सुधाकरराव सोपानराव काळम पाटील गुरुजी यांना गावाने भरपूर प्रेम दिलं आणि त्यांनीही जीवन आपलं या गावासाठी खर्च केलं बरं महाराज. स्वच्छ जीवन जगले गुरुजी, एकदम स्वच्छ जीवन जगले. खूप पायाखाली मुंगी सध्या मरू दिलं नाही महाराज, एवढं जीवन आनंदात स्वच्छ जगले एकदम. आणि माझी बहीण दिल्यामुळं तर ह्या परिवाराशी माझं नातं जुळलं, पण गुरुजीमुळं माझी जी सौभाग्यवती आहे ती शोधण्याचं काम
गुरुजीने केलेलं होतं. त्यामुळे मला इथं आलं का सासरवाडीत गेलेला आनंद मला इथं आल्यानंतर होतोय. सासरवाडीत हां बारीक बारीक माणसं सासरवाडीत जात नसते तर मोठे मोठे माणसं सासरवाडीत बापू मोठे बारीक जात नाहीत की. जगाचा मालक भगवान विष्णू सासरवाडीत घर आहे महाराज. शेषावरती समुद्रात लक्ष्मीचा उगम कुठून झाला जन्म कुठून झालाय समुद्र मंथनातून. सासरवाडीत जाय की. भोलेनाथ हिमालयात पार्वती कन्या आहे की महाराज. बारीक सारीक माणसं सासरवाडीच्या नादाला लागत नाहीत. मोठी मोठी माणसं सासरवाडीत जात असतात. असो विनोदाचा भाग झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित करून सेवेला इथंच पूर्ण विठ्ठल जय जय विठ्ठल हरी जय